नमस्कार मंडळी, रेसिपी कट्टामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। जर तुमच्या घरी पाहुणे आले आणि स्वीट मध्ये काय बनवावं हा जर प्रश्न पडत असेल तर एकदा ही दुधापासून बनली जाणारी बासुंदी तुम्ही नक्कीच बनवा। एकदम कमी वेळेत बनली जाते आणि खायलाही खूप अप्रतिम लागते। चला तर मग बासुंदी बनवायला सुरुवात करूया। तर बघा, इथे मी चितळेचं 1 लिटर दूध घेतलेलं आहे। आधीच थोडं तपवून घेतलेलं होतं मी। आता गॅसवर एक कढई ठेवायची, गॅस पेटवून घ्यायचा आहे। आता त्यामध्ये इथे दूध टाकूया आपण। 1 लिटर दूध घेतलं आहे। आता याला खूप तपवल्यामुळे बरीच मलाई आलेली होती, ती चम्मचने छान अशी काढून घ्यायची आणि कढईमध्ये दूध टाकत आहे। हे दूध छान हाय टू मीडियम फ्लेमवर आपल्याला चम्मचामध्ये सतत फिरवत राहायचं आहे, जेणेकरून दूध हे खाली करपणार नाही आणि उतू सुद्धा जाणार नाही। जेवढी बासुंदी आपल्याला पातळ हवी असेल किंवा घट्ट हवी असेल तेवढं दूध आटवायचं। आता इथे मी 1 लिटर दूध घेतलं, जवळपास मला अर्धा लिटर बनवायचं आहे, म्हणून सतत हे चम्मच फिरवत राहायचं आहे आणि हाय टू मीडियम फ्लेमवर दूध आटवून घ्यायचं आहे। आता बासुंदीमध्ये काय काय सामान लागते ते मी तुम्हाला सांगते। तर इथे मी घेतलेले आहे बदाम, काजू, मनुका आणि चारोळी घेतलेली आहे। हे सर्व आपल्याला बारीक एका खलबत्त्यामध्ये टाकून बारीक कट करून घ्यायचं आहे। बघा, अशा प्रकारे मी कुटून घेतलेलं आहे ते खलबत्त्यामध्ये। आणि जे चारोळी आहे त्याचे फक्त 2च भाग झाले पाहिजेत, अशा प्रकारे कुटायची आहे। जास्त कुटायची नाही, त्याचं एकदम बारीक बुगदी नाही करायची। नंतर यामध्ये जेवढी साखर हवी असेल तेवढी साखर टाकायची। आपण जे हे काजू, बदाम, मनुका हे शेवटी टाकणार आहोत, बऱ्यापैकी दूध आटल्यानंतर टाकायचं आहे। तर 1 वाटी येथे मी साखर टाकलेली आहे। आता जेवढं गोड हवी असेल बासुंदी तेवढं येथे तुम्ही साखर टाकू शकता। 1 लिटर साठी मी 1 छोटी वाटी असते ती साखर घातलेली आहे। आता बऱ्यापैकी दूध थोडं थोडं आटत आलेलं आहे, त्यामध्ये सोबतच टाकायचा जे कूट केलेलं आहे काजू बदाम ते टाकत आहे। आता छान असं उकळू द्यायची आपल्याला। जेवढी बासुंदी उकळू तेवढी आपली बासुंदी म्हणजे कमी कमी होत जाईल, म्हणजे घट्ट सुद्धा व्हायला सुरुवात होईल। आणि हे जे कढईला आजूबाजूला लागती मलाई ते सतत काढून घ्यायची आहे। शेवटी जर काढाल तर ते एकदम कढईला घट्ट बसून जाते आणि निघत नाही, म्हणून त्या लगेच जर आपण काढली तर ते दुधामध्ये छान अशी मिसळून जाईल आणि बासुंदी आपली घट्ट व्हायला मदत होईल त्याची। नंतर त्यामध्ये वेलची पावडर टाकायची आहे। ते 4 वेलची पावडर घेतली होती, ते सुद्धा यामध्ये टाकायचं आहे। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हाय टू मीडियम फ्लेमवर आपल्याला ही बासुंदी आटवून घ्यायची आहे। बघा, एवढ्या प्रकारे आटवून घेतलेली आहे। तर म्हणजे गॅस बंद करून घेतलेला आहे। बऱ्यापैकी आपली बासुंदी छान अशी आटवून तयार झालेली आहे। एवढी बासुंदी ठीक आहे। जर आपण फ्रीजमध्ये ठेवली तर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आणखी घट्ट होते आणि छान अशी बासुंदी आपली बनवून तयार होते। तुम्हाला जेवढी हवी असेल तेवढी तुम्ही आटवू शकता। तर फायनली आपली अशा प्रकारे बासुंदी एकदम बनवून तयार झालेली आहे। खायला एकदम अप्रतिम लागते। कोणीही गेस्ट जर आले तर ही बासुंदी बनवायला खूप सोपी आहे, झटपट होणारी बासुंदी आहे आणि खायलाही खूप भारी लागते। कुणी याला खायला कंटाळा करणार नाही। तर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सरळ आणि सोप्या रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।